तरी त्याच्या जीवनाची बोलत. तो या क्षणाला तुम्हाला सांगत आहे की त्याच्यापासून नसलेल्या कुठल्या तरी गोष्टींचा तुम्हाला त्याग करायचा आहे. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी सोडून टाकायच्या आहेत. तडजोडींपासून मागं फिरायचं आहे. स्वसंतोषाने त्याला देणारं व्हायचं आहे. शुद्धीकरणासाठी स्वतःची तयारी करायची आहे. पवित्रीकरण करायचं आहे तुमच्या जीवनाचं. हालेलुया बाबा आज माझ्या जीवनरूपी मंदिरामध्ये माझं शरीर जे ते जिवंत देवाचं मंदिर आहे. आज त्याच्यामध्ये जसा यरूशलेमेच्या मंदिरात होता तशा प्रकारचा कुठला बाजार भरलेला आहे का? तशा प्रकारच्या जगी गोष्टींचा बाजार आज माझ्या जीवनामध्ये आहे का? आत्मपरीक्षण करा. जर अशा गोष्टी असतील त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये तो करोड्यात ठेवून तो चाबूक घेऊन प्रवेश करू द्या आणि तो सर्व बाजार उघडून लावू द्या. आज तुमच्या जीवनाच्या मंदिराचं त्याला शुद्धीकरण करू द्या. त्याला नको असलेल्या गोष्टी तुमच्या जीवनातून बाहेर काढू द्या. त्याला जागा द्या तुमच्या जीवनात. आज समर्पित व्हा पवित्र आत्म्यासमोर. आज माझ्या जीवनामध्ये सैतानाने कुठल्या गोष्टींचा बाजार मांडलेला आहे? माझ्या आरोग्याचा तो खेळ करत आहे का? माझ्या कुटुंबात अशांतता आहे का? माझं मानसिक स्वास्थ्य ढासळत आहे का? मला आर्थिक समस्या आहेत का? माझे विश्वासणारे माझे प्रिय लोक अजून बंधनामध्ये आहेत का? माझा पैसा चुकीच्या ठिकाणी चालला आहे. माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या कुटुंबात कोणाच्या वैवाहिक समस्या आहेत का? आज सैतानाने हा जो बाजार मांडलेला आहे आज प्रभूला तो शुद्धीकरणाचा करोडा घेऊन तुमच्या जीवनात प्रवेश करू द्या. प्रिया त्या गोष्टी त्याला हुसकून लावू द्या तुमच्या जीवनामधून. त्याच्याशी बोला. शांत बसू नका कोण. जर देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत असेल जर तुम्हाला देवाच्या सानिध्याचा स्पर्श होत असेल तर त्याच्याशी कृपा करून बोला. कारण तो तळमळतो तुमची वाणी ऐकण्यासाठी. शांत बसू नका. कृपा करून त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी बोलावं.
वेळ ताट कळत ठेवलं. सकाळपासून वाट बघणाऱ्या प्रभूला संध्याकाळपर्यंत ताट कळत ठेवलं. आणि संध्याकाळी सुद्धा आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त होतो की त्याच्याशी बोललोच नाही आपण. किती वेळेस केलंय प्रियांनो, चांगल्या गोष्टी झाल्यावरती आभार प्रदर्शन करायचं विसरून गेलेलो. फक्त गरज असताना प्रभूजी प्रभूजी हा म्हणतो, पण तो सदैव आपल्या सोबत असताना त्याला सतत दुर्लक्षित करतो आपण. आज तेच कारण आहे आपल्या अपयशाचं ज्ञान. आज तेच कारण आहे आपल्याला त्याचे आशीर्वाद प्राप्त होत नाही. आज तेच कारण आहे आपण त्याचे शिष्य होऊ शकत नाही. आत्मपरीक्षण प्रत्येकाने करा. जर देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत असेल तर त्याला क्षमा मागा. तू क्षमा करणारा परमेश्वर आहे. शब्दात